हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण कुकरमध्ये बनणारं अगदी 10 मिनिटातलं इन्स्टंट चिकन पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। साधारणतः 4 चमचे तेल आपण इथे टाकलेलं आहे। तेल छान असं गरम झालंय। आता याच्यामध्ये ना आपण तमालपत्र टाकूयात फोडणीला। 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। इथे ना बारीक चिरलेले कांदे घेतले 2 छोटे, ते टाकूयात। इथे ना आपण टोमॅटो घेतलाय एक अगदी बारीक चिरलेला। हे सगळं आपण एकत्रच मिक्स करून घेणार आहोत। आता ना कांदा टोमॅटो आपण छान असा परतून घेऊया 3-4 मिनिटांसाठी। इथे ना कांदा टोमॅटो अगदी छान असा परतून घेतलाय आपण। साधारणतः 5-6 मिनिटं कांदा टोमॅटो एकदम छान असा परतून घ्यायचा। त्यानंतर याच्यामध्ये ना आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत, साधारणतः 1 चमचाभर इतकी। आता ना इथे आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं ना वाटण तयार करून घेतलंय। मस्त असं 3 चमचे हे वाटण टाकले आपण। तुम्ही ना ह्या वाटणाऐवजी फक्त मिरचीची पेस्ट पण टाकू शकता किंवा मिरची पुदिना कोथिंबीरची पेस्ट पण टाकू शकता, तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे। त्याने ना फ्लेवर खूप छान येतो। साधारणतः अर्धा 1 मिनिटासाठी हे पण परतून घेऊयात। आता हे परतून घेतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात। चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचंय। आपण साधारणतः ना 3 चमचे इतकं लाल तिखट टाकतोय। चिकन मसाला टाकूयात 1 चमचाभर इतका चिकन मसाला टाकलाय। हे सगळं एकदा ना मिक्स करून घेऊयात। आता इथे चिकनचे पीस आपण अगदी स्वच्छ असे धुवून घेतले, ते यामध्ये टाकायचे। आता ना हे सगळं मिक्स करून घेऊया। चिकनला मसाले अगदी छान असे लागले गेले पाहिजे। आता यामध्ये ना आपण गरजेप्रमाणे पाणी टाकायचंय। जितका रस्सा तुम्हाला बनवायचा आहे ना त्या अकॉर्डिंग पाणी टाकून घ्या। आता ना यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। गॅस मोठा करून ना आता हे चिकनला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे ना चिकनला छान अशी उकळी आली आहे। आता आपण गॅस बारीक करूयात आणि यावरती ना कोथिंबीर टाकायची भरभरून अशी। आणि आता कुकरला झाकण लावून घ्यायचंय आणि फक्त आता 2 शिट्ट्या करायच्यात आपल्याला कुकरला। कुकरला 2 शिट्ट्या करून कुकर आपण थंड करून घेतलाय आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी गरमागरम तरीदार असं चिकन बनून तयार आहे। कधी घरी पाहुणे आले असतील किंवा खूप गडबड असेल आणि चिकन तर खायचंच असेल पण खूप कमी वेळ असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली हे वाले चिकन बनवू शकता। फक्त 10 मिनिटांमध्ये आपण हे चिकन बनवलेलं आहे। दिसायला अगदी अप्रतिम दिसतंय। गार्निशिंगसाठी वरून अजून थोडी कोथिंबीर टाकूया आणि ह्या गरमागरम चिकनचा आनंद घेऊयात। चला तर मग तुम्ही सुद्धा असं चिकन घरी ट्राय करा आणि कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।